कोकणगाव येथील श्री निझरणेश्वर मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्यानं मंदिराच्या विकास कामांमध्ये विविध कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत। या अडचणी दूर करून मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। वनजमिनीचा प्रश्न सुद्धा लवकर मार्गी लावण्यात येईल असा विश्वास संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री निझरणेश्वर मंदिरामध्ये आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली। यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते। आमदार खताळ म्हणाले, मायबाप जनतेनं मला तालुक्याची सेवा करण्याची संधी दिल्यापासून निझरणेश्वर मंदिरासह परिसराच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न आहे। मात्र मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे काही कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत। त्या दूर करण्यासाठी संबंधित मंत्री आणि शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। पुढील श्रावणापर्यंत नवीन मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ होईल असं सुद्धा यावेळी म्हणण्यात आलं। पुढील वर्षी श्रावण महिन्यापर्यंत नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करून शिवभक्तांना नव्या मंदिरात दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील। विकास कामांना गती देतानाच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहील। निझरणेश्वर मंदिर हे तालुक्यातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असून विकास करताना परिसराचे सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व जपले जाईल असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। यावेळी सचिन शिंदे, पप्पू गाढे, सुमित काशीद, डॉक्टर संदीप जोंधळे, महेश जोंधळे, भारत जोंधळे, विजय वामन, आदित्य पवार, रमेश शिंगोटे, प्रज्वल जोंधळे, अमोल जोंधळे, रणजित जाधव, देवस्थान ट्रस्टचे बबन पवार, दिलीप जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, नंदू पानसरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवभक्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचा प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील बरेच जण चांगल्या पद्धतीने घेत आले। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करताना आता सुद्धा ज्यावेळेस या परिसरातील नागरिक असेल, ट्रस्टी असेल, मंदिराचा जीर्णोद्धार होणं, मंदिर परिसराचा विकास होणं या दृष्टीने अतिशय त्यांची नेहमी धडपड सुरू असते। आणि मला माझं भाग्य समजलं का मला संधी मिळाल्यानंतर आज ही प्रक्रिया सुरू झाली। निश्चितच त्यासाठी शासन स्तरावर नसेल, व्यक्तिगत स्तरावर नसेल, जो काही मदत या मंदिराच्या विकासासाठी, या परिसराच्या विकासासाठी देता येईल यासाठी आमचा प्रामाणिक हेतू आणि प्रामाणिक प्रयत्न नेहमी सुरू असतो। आदरणीय आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलंय का मंदिराचं एक आगळं वेगळं पण जे आहे, हे पावित्र्य आहे, हे सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला पाहिजे। मंदिर खूप पुरातन झालं होतं, खूप वास्तू जुनी झाली होती, त्यामुळे एक चांगला निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलाय। आणि या निमित्ताने मला वाटतं का थोड्याच दिवसामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला नवीन स्वरूपाच्या वास्तूमध्ये, नवीन स्वरूपाच्या मंदिरामध्ये सगळ्यांना दर्शनाचा लाभ घेण्याचं भाग्य निश्चित लाभल। मी आज प्रभू श्रीराम चरणी असेल, भोलेनाथ चरणी असेल, निझरणेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल का सर्वांना सुखी राहू दे, आमचा बळीराजा सुखी राहायला पाहिजे, पाऊस चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे। पाऊस झाला तर आमचा बळीराजा निश्चित सुखावला। आणि मला खात्री आणि विश्वास आहे का निझरणेश्वर महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्या सगळ्यांवरती निश्चित राहील। मला सुद्धा या संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निझरणेश्वर महाराज त्यांचा आशीर्वाद देतील ही खात्री आणि आशा व्यक्त करतो। थांबतो, धन्यवाद। आतापर्यंत वन विभागाच्या विविध अडचणींमुळे ही प्रश्न बऱ्याचपैकी प्रलंबित राहिला होता, परंतु त्या दृष्टीने सुद्धा आदरणीय मंत्री महोदयांचे आमचे प्रयत्न सुरू आहेत। भविष्यामध्ये आपल्याला वन विभागाकडून जी काही जागा मंदिर प्रशासनासाठी, ट्रस्टसाठी गरजेची आहे ती निश्चित मिळण्यासाठी आपला प्रयत्न तर तुम्ही बघताय, लढायला स्पीड आता शिकायलाय। 1-1.5 वर्षापासून या सगळ्या गोष्टींना चालना मिळत चाललेली, त्यामुळं थोडा वेळ लागेल, परंतु कायदेशीर बाबी अडचणी दूर करून आपण निश्चितच त्यामध्ये पुढे जाऊ याची मला खात्री आहे।
खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.